पुण्यामध्ये मनसेनी इंधन दरवाढीच्या विरोधात आज आंदोलनाची हाक दिलेली आहे। आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुण्यात विविध कार्यक्रम आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या समोरच मनसेच्या या सगळ्या कार्यकर्त्यांना आंदोलन करायचंय, निषेध करायचा आहे। मात्र आता पोलिसांनी त्यांना नोटीस बजावलेली आहे, तुम्ही आंदोलन करू शकत नाही। सकाळपासून पोलीस या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त लावून आहेत। आपल्यासोबत साईनाथ बाबर आणि इतर सगळे यांचे कार्यकर्ते आहेत। काय नक्की नोटीस या ठिकाणी आलेली आहे आणि नक्की काय म्हणायचंय? कालच कोंडवा पोलीस स्टेशनला या ज्योती हॉटेल चौकामध्ये इंधन दरवाढ, जे पेट्रोल डिझेल गॅस याची जी दरवाढ झालेली आहे, या दरवाढीच्या विरोधात आम्हाला आंदोलन करायचं होतं। त्या आंदोलनासाठी पोलीस स्टेशनला पत्र दिलं आणि पत्र दिल्याच्या नंतर अर्ध्या तासामध्ये मला अशी नोटीस या ठिकाणी निघालेली आहे, ज्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी तुम्ही आंदोलन करू शकत नाही, या ठिकाणची तुम्हाला परवानगी देण्यात येणार नाही आणि 5 लोकांच्या वरती इथं तुम्ही जमायचं नाही। मला वाटतं की सर्वसामान्य लोकांचा हा प्रश्न आहे। पेट्रोल डिझेल हे रोज लागणारी गोष्ट आहे, गॅस रोज लागणारी गोष्ट आहे, पण ज्या पद्धतीचं केंद्र सरकारचं नियोजन आहे, मला वाटतं मागच्या काळामध्ये ज्यावेळेस इंधन म्हणजे कच्च्या तेलाची किंमत कमी होती त्यावेळेस केंद्र सरकारने 35 ते 40 लाख करोड रुपये त्यावेळेस जमा केलेले आहेत। त्याचं नियोजन आज केलं असतं तर आज मला वाटतं की हा भार लोकांवर पडला नसता आणि जेणेकरून युद्धाचं कारण दिलं जातंय। युद्ध सुरू होऊन 1.5 महिना झालं आणि 1.5 महिन्यानंतर अचानक का आठवलं? कारण पश्चिम बंगालच्या निवडणुका होत्या, त्यामुळे त्या निवडणुका होऊन द्यायच्या होत्या, त्यामध्ये त्या फरक नाही पडला पाहिजे। त्यासाठी खरं तर हा भारतीय जनता पक्षाचा किंवा केंद्र सरकारचा डाव होता। त्यामुळे मला वाटतं की सर्वसामान्यांच्या पेट्रोल डिझेलसाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। म्हणजे तुम्ही आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहात सगळे? 100% ठाम आहोत। भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही 100% आंदोलन करणार म्हणजे करणार। म्हणजे पोलिसांनी सगळ्यांना नोटीस दिली आहे, इथं पोलिसांची व्हॅन आली आहे, पोलीस अधिकारी इथं आले, तुम्हाला सांगितलंय, वॉर्निंग दिली आहे? आम्ही आंदोलनामध्ये 100% ठाम आहे। असे वॉर्निंगला आम्ही भीक घालत नाही। आम्ही सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे शहराध्यक्ष साईनाथ बाबा यांच्या नेतृत्वाखाली असे वॉर्निंगला आम्ही भीक घालत नाही। लोक जनतेसाठी आम्ही रस्त्यावर उतरणार म्हणजे 100% उतरणार। सगळे तुम्हाला नोटीस पोलीस आता इथं आहेत, तुम्हाला करू देणार नाहीत त्यांनी सांगितलं, कारण मुख्यमंत्र्यांचा इथं जवळच कार्यक्रम सुद्धा आहे। आमचे मार्गदर्शक सन्माननीय साईनाथ समाजावर यांच्या मार्गदर्शनाखाली हे 100% आंदोलन होणार। कारण कालच 2 दिवसापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी सांगितलं की गॅस वापरू नका, डिझेल वापरू नका, पेट्रोल वापरू नका, आणि देवेंद्र फडणवीस फक्त 1 दिवसाचा स्टंट केला की 2 व्हीलरवर गेले मंत्रालयात। आज ते येणार का इथं 2 व्हीलरवरती ह्या भागात? त्यांचा ताफा आणि कॉन्वे घेऊन येणारच ना। मग ते लोकांना सांगायचं वेगळं आणि स्वतः करायचं वेगळं त्यांच्या मंत्र्यांनी। म्हणजे तुम्ही ठाम आहात, ते आंदोलन करणार तुम्ही? महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा नोटिसांना भीक घालत आहे। आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत, लोकांसाठी रस्त्यावर उतरणार आहोत। पण तुम्हाला पोलिसांनी आता सांगितले की आम्ही तुम्हाला नेऊ, अर्थात म्हणजे इथून तुम्हाला नेतील कदाचित ते आता? नाही, या ठिकाणी किती जरी पोलीस आले, आमचे कार्यकर्ते सर्वीकडे आहेत। आम्ही या ठिकाणी आता हे मोजके कार्यकर्ते आहेत। तुम्हाला आंदोलन करायचंय, नक्की करायचं काय तुम्हाला? आम्हाला निषेध व्यक्त करायचा आहे। मुख्यमंत्र्यांसमोर आम्ही काळे झेंडे दाखवणार आहोत, आम्ही आमच्या मागण्या दाखवणार आहोत। त्यामुळं जेणेकरून मुख्यमंत्र्यांना जाग आली पाहिजे की निवेदनही देऊ शकता। मग निवेदन देऊन जर समजणारी ही लोक असती तर मला वाटतं एवढी लोक आज बोलतात या इंधन दरवाढीवर, तेव्हा कुठले उत्तर द्यायला तयार नाही। त्यामुळे आम्ही आंदोलनाच्या भूमिकेत। बरं, अर्थात जर आपण बघितलं तर मनसेच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, शहराध्यक्षांना पोलिसांनी नोटीस दिलेली आहे, आंदोलन करू नका, जमावबंदी, अर्थात 5च्या वर हे लोक इथं जमू शकत नाही, अशा पद्धतीने इथं जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे। मात्र त्याचवेळी जर आपण बघितलं तर या कोंडव्यातील चौकामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त, मोठ्या गाड्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि पोलीस यांच्याबरोबर आहेत, यांच्यावर नजर ठेवून आहेत। कुठलाही या ठिकाणी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, किंबहुना मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा, काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न जसं हे म्हणतायत की आम्ही करणार आहोत, जर यांनी केला तर नक्कीच पोलीस यांना ताब्यात घेतील, डिटेन करतील, पुढे कारवाई यांच्यावर होईल। मात्र अजून सुद्धा मनसेचे हे सगळे पदाधिकारी त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत आणि ते आंदोलन करतील। मनसे स्टाईलमध्ये आम्ही आंदोलन करू असा देखील ते या ठिकाणी इशारा देत आहेत। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।